एखादा जवळचा व्यक्ती काही कारणांमुळे कायद्याच्या कचाट्यात किंवा त्याच्यावरती कारवाई झाली प्रशासनाची, तर भरपूर जणांची सोशल मीडियाच्या जवळ किंवा पत्रकारांच्या समोर येण्याची ही इच्छा नसते. त्यांना विचारलेल्या प्रश्नांनाही ते उत्तरं देण्याचं टाळतात. याचाच प्रत्यय आपल्याला संतोष देशमुख हत्याकांडात जेव्हा वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप झाले, यांच्यावरती अटकेचं कारवाई झाली, त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी येऊन आहे जवळ तर आहे म्हणून जे 2 महिने 1 महिना ते सोशल मीडियापासनं पत्रकारांपासनं लांब राहिले. पंकजा मुंडेही त्या पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा बोलणं टाळलं. ह्याच पार्श्वभूमीवर आता अशाच एका नेतृत्वाला परत त्याच पद्धतीने सामोरं जातंय. परंतु ह्यावेळेस ह्या नेतृत्वाने एक वेगळीच म्हणजे गोष्ट केलेली आहे. अर्थातच आपण बोलतोय मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल. मराठा आरक्षणाबद्दल आपली मतं आणि आपला लढा ते अजूनही देत आहेत. त्यांचाच मेहुणा असलेला खेडकर याला आता पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेली आहे. जालना, बीड या जिल्ह्यातनं त्यांना तडीपार करण्यात आलेलं आहे. वाळू, उपसा या संदर्भात त्यांच्यावरती अनेक गुन्हे होते आणि त्या अंतर्गतच ही कार्यवाही झालेली आहे. त्यावरती पत्रकारांनी निश्चितच मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला की तुमचे मेहुणे. त्याच वेळेस त्यांनी अगदी खोडून काढला मुद्दा आणि ते म्हटले तुम्ही असे प्रश्नच का विचारताय. मेहुणे आहे ते आरोपी म्हणून त्यांना तडीपार केलं, संपला विषय. माझा मेहुणा, माझा आई वडील, माझ्या आई वडिलांना सुद्धा मी माझ्या आंदोलनामध्ये इन्व्हॉल्व केलेलं नाहीये, त्यांना सुद्धा स्टेजवर बसून दिलं नाही. मी फक्त मराठा समाजासाठी काम करतोय आणि मराठा आरक्षणाबाबत लढा देतोय. हे एवढं बोलून त्यांनी पूर्णपणे जे काही गोष्टी आता सोशल मीडियाला चालू होणार होत्या, सोशल मीडिया किंवा पत्रकार ज्याची वाट बघत होते ते त्यांनी करून दिलेलं नाहीये हे निश्चितच. आणि मेनली हे जाऊ द्या सोशल मीडियावर किंवा कुठले ट्रेंडिंग राहणार आहे, त्यापेक्षाही मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं उत्तर हे निश्चितच खूप म्हणजे एका त्यांनी जी चळवळ चालू केलेली आहे त्या चळवळीबाबत ते किती संवेदनशील आहे हे दिसून येतं. त्यांनी त्यांच्या आधीच्याही भाषणांमध्ये भरपूर वेळेस उल्लेख केलेला आहे की मी माझ्या आईवडिलांना, माझ्या बायकोलाही सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर समाजाचा. ह्या गोष्टींवरनं ते एक लढा उभा केला आहे आणि त्या लढ्यामध्ये ते संपूर्ण समावित झालेले आहे. त्यामुळे त्यांनी कुठेही माझ्या नातेवाईक आणि यांच्यावरती जे ज्यांचे कर्म असतील त्या पद्धतीने त्यांच्यावर कार्यवाही करावी असं स्पष्ट बोलून त्यांनी एकदम म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्याही त्यावेळेस ते बोलू शकले असते. ज्यावेळेस वाल्मिक कराड यांच्याबद्दल गोष्टी त्यांना विचारल्या जात होत्या, तसंच धनंजय मुंडे हेही बोलले असते की आहे जवळचा परंतु त्याच्यावर कारवाई करा, माझं काही नाही आहे. सो ह्या ज्या 2 महिने गोष्टी फिरल्या त्याही फिरल्या नसत्या. निश्चितच आता धनंजय मुंडे बोलतायत त्याबद्दल काही हे नाही. तसंच मनोज जरांगे पाटील यांनीही पहिल्याच वेळेस आपलं क्लिअर केलेलं आहे. हेच प्रश्न जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनाही विचारले गेले तेव्हाही त्यांनी हेच उत्तर दिले की कोणाचा मेहुणा आहे, कोणाचा हे, त्यावरनं कधी कारवाई होत नाही. कारवाई ही पोलीस रेकॉर्डनुसार झालेली आहे. अजून बोलायचं असेल तर मी ह्या प्रकरणात माहिती घेऊन बोलेल. तसंच जरांगे पाटील यांनीही स्पष्ट केलेलं आहे की माझा जरी मेहुणा असला, माझं जरी हे असलं, कोण मेहुणा काय आणि त्याचा मराठा समाजाशी किंवा माझ्या चळवळीशी काय संबंध आहे. त्यांना तडीपार केलं तर केलं. सो हे ऐकून खरंच छान वाटलं. तुम्हाला काय वाटतंय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि हेही कळवा की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीही त्यावेळेस जर लगेच असे स्टेटमेंट दिले असते, असा स्टँड घेतला असता तर निश्चितच जे 1 महिना त्यांच्यावरतीही आरोप झाले तेही आरोप कमी झाले असते का, हेही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.